नमस्कार. बघा, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये वंचितचा सहभाग यावरती सध्या राजकारण तापलेलं आहे आणि त्यामध्येच आरोप प्रत्यारोप होत असतात. पण आतापर्यंत आपण ह्याही गोष्टी बघितलेल्या आहेत की प्रकाशजी आंबेडकर जरांगे पाटलांच्या सोबत आणि पाठीमागे हे वारंवार आहेत आणि आत्ता पण आहेत. आता विषय असा येतो की जरांगे पाटलावरती आरोप कुठले झालेले आहेत आणि त्या आरोपाविषयी पाटलांनी काय बोललेलं आहे हे बघून घ्या. आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधल्या इशाऱ्यांचा वाद अजूनही सुरूच आहे. बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असा इशारा आता जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय. इतकंच नव्हे तर आयुष्यभर फडणवीसांच्या कपाळाला गुलाल लागू देणार नाही असाही इशारा जरांगेंनी दिलाय. तर याच प्रकरणावरून वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता फडणवीसांना टोला लगावला. जरांगे पाटील यांची शॉपिंग करून एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये शासन आहे असा आरोप वारंवार पाटलांनी केलेला आहे आणि त्यानंतर आतापर्यंत आरोप झाले. त्यानंतर पाटील सागर बंगल्याकडे सुद्धा निघाले होते, इथपर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या. पण आता डायरेक्टली जरांगे पाटील एक गोष्ट बोलतायत ते म्हणजे मला जर बदनाम करायचा प्रयत्न केला तर याद राखा 48 ते 48 खासदाराचा सुपडा साफ करू किंवा 48 तुम्ही सीट पाडू, हे यावेळेस धमकी म्हणा याला किंवा आव्हान म्हणा किंवा इशारा हा पाटलांनी दिलेला आहे फडणवीसांना. यावेळेस तुमच्या कपाळाला गुलाल लावू देणार नाही, तुम्हाला निवडून येऊ देणार नाही, हे असे वाक्य पाटलांनी केलेले आहे. हे का केलेले आहेत बघा. आतापर्यंत काय व्हायचं, मराठा आरक्षण थांबवावं किंवा पाटलांना मॅनेज करावं किंवा पाटील मॅनेज होत नाहीत अशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून आपण हे सगळं ऐकलेलं आहे की बाबा जरांगे पाटील हा व्यक्ती मॅनेज होत नाही आणि मॅनेज न होणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे शासनासाठी. जे लोक मॅनेज करून त्यांनी बदनामी करायचा प्रयत्न केला पाटलांना तो पण असफल झाला आणि पाटलाच्या मागे जी गर्दी कमी करायची होती ती गर्दी कमी झालेली आहे आणि जी गर्दी 1 रुपया न खर्च करता, कुठले पैसे न वाटवता, आमिष न दाखवता जी गर्दी एकत्र झाली होती ती गर्दी कमी करण्यामध्ये शासनाला अपयश आलं. कुठलीही फॉर्म्युले वापरले, काही वापरलं पण त्याला यश आलं नाही. त्यामुळे जी गर्दी कमी व्हायला पाहिजे होती ती गर्दी वाढतच आहे पण कमी होत नाही. या कारणामुळं आता एक नवीन गोष्ट बाब समोर आली आहे ती म्हणजे जरांगे पाटलांविषयी व्हिडिओ एडिटिंग करून एक नवीन प्रकारची व्हिडिओ शूट करून किंवा AI ची मदत घेऊन सगळं मिक्सिंग करून पाटलांची बदनामी केली जाऊ शकते असे व्हिडिओ व्हायरल होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये. कारण काय, जर जरांगे पाटलांना आता तर आवरलं नाही तर यांच्या मागण्या पूर्ण मान्य कराव्या लागतील. जर यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील त्यावेळेस आपला जो ओबीसीचा मतदारसंघ आहे, मतदार आहे, वोटर बँक आहे, वोट बँक आहे, ती बँक आपल्यापासून दुरावून जाईल. ह्या गोष्टी भीतीपोटी हे शासन असं करत असावं असं लोकांचं मत आहे. आणि त्यानंतर बघा, आता जरांगे पाटलांची बदनामी केल्याशिवाय ही मागची गर्दी कमी होणार नाही, ही गर्दी वाढतच आहे. याची भीती शासनाला वाटत असावी असं पण काही लोक म्हणतात. आता यामुळं जर बदनामी करून जरांगे पाटलांची इमेजच खराब केली तर ऑटोमॅटिक यांच्या मागची गर्दी कमी होईल असं पण सध्या बोललं जातं. पण यावरती कुठलाही इफेक्ट न होता जरांगे पाटलाच्या पाठीमागे जी जनता आहे ती खंबीर आजही उभा आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक मोमेंटला ही जनता समोर आहे आणि जरांगे पाटील म्हणते तेच खरं आणि तेच होणार अशा भावनेवरती सुद्धा महाराष्ट्राचे तरुण हे काम करत आहेत. बघा, आता यावरच जरांगे पाटलांनी हीच भाषा केलेली आणि प्रत्येक जिल्ह्यामधून, प्रत्येक मतदारसंघातून हजारो 500च्या वरती उमेदवार खासदारकीला उभं राहणार आहेत. ही पण गोष्ट आहे. आता हीच गोष्ट होती बदनामींची पाटलांच्या. ही गोष्ट 1-2 दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवली होती.
त्यांनी पूर्वी सांगितलं होतं की जरांगे पाटलांना विषप्रयोग होऊ शकतो, तर त्यांनी आता हे सांगितलं शक्यता. आणि सध्या आता महत्त्वाची गोष्ट कुठली आहे, एवढी वातावरण चालू असताना, एवढ्या गोष्टी घडत असताना जरांगे पाटलांच्या स्टेजवरती बाळासाहेब आंबेडकरांची गोष्ट व्हावी किंवा नाव निघावं किंवा त्यांचं वारंवार नाव की बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं किंवा बोललं होतं म्हणून अशा प्रकारचं नाव निघणं हे आपल्याला एखादं शुभ संकेत असतील आपल्याला हे म्हणता येईल. आणि हेच गोष्ट नाही, वंचितची जी सभा होत्या त्यामध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या सभेमध्ये, वंचितच्या सभेमध्ये मराठ्यांचे जरांगे पाटलांचे गाणे, जरांगे पाटलावरती गाणे हे गायले गेलेले आहेत. वंचितच्या सभेमध्ये, वंचितच्या सभेमध्ये जरांगे पाटलांचे गाणे, जरांगे पाटलांच्या सभेमध्ये वंचितचे बाळासाहेबांचं नाव वारंवार. आणि त्यावेळी जरांगे पाटलांना स्पष्ट सांगितलेली आहे की आम्हाला वारंवार प्रत्येक वेळेस प्रकाशजी आंबेडकर सांगत असतात आणि त्यांनी आता पण ते सांगितलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या एक वेळेस. त्यांनी सांगितलं मला मिळालेली माहिती खरी आणि अधिकृत करतोय मी. आता माझ्याबद्दल ते काही वेगळे व्हिडिओ तयार करायचे, भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे, लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे. पाठीमागे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सगळ्यांमध्ये ते विष येणार आहे. फडणवीस साहेब काय नीच वृत्ती तुमची. प्रत्येक वेळेस प्रकाशजी आंबेडकर जो सल्ला देतात तो सल्ला जरांगे पाळतात आणि यावेळेस पण हेच झालं. आता ह्या दोघांचा जो बॉन्ड होते महाराष्ट्रामध्ये, हा बॉन्ड शुभ संकेत देत आहे का महाराष्ट्राकरता? आणि जर हा बॉन्ड शुभ संकेत देत असेल तर खरंच महाराष्ट्रामध्ये एक नवीन आघाडी उदयास येईल. आता जनता पण कंटाळली आहे, जनता काहीतरी नवीनच पाहिजे आणि हे नवीन शुभ संकेत खूप चांगले असणार आहेत. आणि यावेळेस एक प्रश्न येतो की जर बाळासाहेब जर जरांगे पाटला सोबत गेले तर जी वोट बँक आहे बाळासाहेबांची ओबीसीची ती येईल का? ऑफकोर्स येणारच, कारण बाळासाहेबांनी सांगितलेल्या पूर्वीपासून की मराठ्यांना आरक्षण हे अलग ताटामधून मिळायला पाहिजे. ते आरक्षण ओबीसीवरती अन्याय न करता मिळाले पाहिजे, त्यावरती आता सुद्धा बाळासाहेब ठाम आहेत. आणि ज्यावेळेस यांचं सरकार येईल, ज्यावेळेस हे दोघं सत्तेमध्ये येतील, त्यावेळेस एक सगळ्यात मोठी गोष्ट होणार आहे. ते म्हणजे काय, ह्या दोघातून काहीतरी मधला तिसरा मार्ग निघून मराठा समाजाला एक टिकणारं आणि शेवटपर्यंत जाणारं असं आरक्षण नक्कीच मिळू शकतं. तुम्हाला बघा 19 विषयी वाटतं काय? जे जरांगे पाटलांना इशारा दिलेला आहे शासनाला, तुमचे 48 खासदार हाणून पाडू, तुम्हाला तुमच्या कपाळाला गुलाल लावू देणार नाही, तर सोपडा साफ करू. तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय ते खाली कमेंट करून सांगा. आणि जे सॉफ्ट कॉर्नर आहे जरांगे पाटलांचं बाळासाहेबाविषयी, बाळासाहेबांचं पाटलाविषयी, हे खरंच शुभ संकेत आहेत का? किंवा भविष्यामध्ये काहीतरी असं राजकीय या दोघांमध्ये एकता घडून येईल का? तुम्हाला याविषयी काय वाटतंय खाली ते पण नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद सर्वांना, जय महाराष्ट्र.